नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दार्शनिक एमपीएससीच्या प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे. मी अक्षय कदम. आज आपण या प्लॅटफॉर्मवर राज्यसेवेचा 2025 ची जी पहिली डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार मेन्स एक्झाम झाली, तर या राज्यसेवेच्या 2025च्या निबंध पेपरवर चर्चा करणार आहोत. निबंधाचे टॉपिक कुठले आले आणि त्या टॉपिकमध्ये काय एक्सपेक्ट होतं तुम्ही लिहिणं, हे आपण आज या लेक्चरमध्ये डिस्कस करूयात. आणि ह्या लेक्चरचे जे निबंधाचे टॉपिक आहे त्याचे जे स्वरूप आहे यावर आपण चर्चा करूयात. आणि या अगोदर की आपण हे टॉपिक बघूयातच, पण दार्शनिक एमपीएससी प्लॅटफॉर्मवर आपण निबंधाच्या 2 बॅचेस घेतलेल्या आहेत, इथिक्सच्या 3 बॅचेस आपण घेतलेल्या आहेत, आन्सर रायटिंगची पण एक बॅच ऑलरेडी आपली झालेली आहे. आणि या सर्व बॅचेसमध्ये जी चर्चा आपण केली आणि त्याच्यामध्ये स्पेशली निबंध पेपर जेव्हा मी डिस्कस करतो, तर निबंधामध्ये आपला जो प्लॅन असतो की पहिले 20-1 तासामध्ये मी तुम्हाला प्रिव्हियस इयर जे युपीएससीचे सर्व पेपर झालेले आहेत त्यांचं विश्लेषण, त्यांचं अनालिसिस, त्या एसेचं इंटरप्रिटेशन हे डिस्कस करतो. त्याच्यानंतरच्या 20-25 तासामध्ये आपण निबंध कसा लिहावा, निबंधाची इंट्रोडक्शन कसं करावं, मेन बॉडी कशी लिहावी, जिस्ट कशी लिहावी, सोल्युशन कसं लिहावं, कन्क्लुजन कसं लिहावं, एसीसी डिसॅग्री कसं करावं, नेसेसरी सफिशियंट क्लॉजेस कसे ऍड करावेत, लिंकर कसे ऍड करावेत, चार्ट कसे ऍड करावेत, ओके, निबंधाला करंट अफेअर्सशी, इंडियन अँगलशी, ऍडमिनिस्ट्रेशनशी कसं लिंक करावं, केस स्टडी निबंधामध्ये कशा लिहाव्यात, या सगळ्या गोष्टींवर सखोल चर्चा आपण करतो. आणि त्याच्यानंतर निबंधाचा आपला जो थर्ड पार्ट आहे की निबंध कसा लिहावा हे तर एक भाग झाला, पण निबंधात आपण काय लिहिलं पाहिजे, कंटेंट हे सर्वात महत्वाचं आहे. कंटेंट इज द गेम. आणि त्याच्यामध्ये मी माझ्या युपीएससीच्या स्टुडंट्सला गेली 7-8 वर्ष निबंध शिकवताना मग ह्याच वेगवेगळ्या थीम शिकवतो, जसे की जेंडर बेस्ड एसेज, देन सायन्स, रिलीजन, स्पिरिच्युअलिटी बेस्ड एसेज, त्याच्यानंतर टेक्नॉलॉजी बेस्ड एसेज, असे वेगवेगळ्या थीम्स, गांधीयन कोड बेस्ड एसे, एज्युकेशन बेस्ड एसेज वगैरे. आणि त्याचबरोबर एक फिलॉसॉफी, जो इथिक्स पेपरमध्येच बरेच एसे कव्हर होतात. आणि अशा 7-8 थीम्स केल्यानंतर तुम्हाला नक्कीच की निबंध कसा लिहायचा आणि निबंधात काय लिहायचं दोन्हीचं सखोल ज्ञान मिळतं. आणि मी दरवेळी स्टुडंट्सला क्लासमध्ये हे सांगतो, युपीएससीच्या स्टुडंटला सांगतो की तुमच्या सेक्शन ए मधले 4 पैकी मिनिमम एक एसे आणि सेक्शन बी मधला 4 पैकी मिनिमम एक तरी आपल्या क्लासमध्ये डायरेक्ट डिस्कस केलेला किंवा ओव्हरलॅपिंग एसे असणारच. आणि याचीच प्रचिती इव्हन 2025च्या जो राज्यसेवेचा निबंधाचा पेपर झालेला आहे याच्यातले 4-5 टॉपिकवर आपण क्लासमध्ये खूप चर्चा केली होती. त्याचं उदाहरण, काय चर्चा केलेली आणि निबंधात काय लिहायला पाहिजे होतं हे मी आता तुम्हाला सांगेन. पण याच्यामध्ये मी जर सांगितलं की मी जेंडर बेस्ड एसे थीम पूर्ण डिटेलमध्ये शिकवतो. सेक्शन ए मधला पहिलाच टॉपिक जो होता महिलांच्या इश्यूवर, की स्त्रियांचे समाजातील दुय्यम स्थान नाहीसे होण्यासाठी त्यांची मानसिकता बदलणे आवश्यक आहे, याच्यामध्ये मी जेंडर इश्यू एक्स्ट्रीम फिलॉसॉफिकली डिस्कस केलेला. आणि मला निबंध झाल्याच काही स्टुडंटचे मेसेज आले की सर तुमची निबंधाची थीम आली, त्याच्यामुळे हा निबंध खूप उत्कृष्ट लिहू शकलो. त्याच्यानंतर सोशल नेटवर्किंगवर एक आलेला आहे टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजीमध्ये सोशल मीडिया, AI या सगळ्या थीम्सवर मी चर्चा केलेली आहे. आणि इथेच सोशल नेटवर्किंगचा की एक शाश्वत आणि सहभागात्मक ई शासनासाठी सोशल नेटवर्किंग एक आधारस्तंभ आहे, हा एक टॉपिक क्लासमध्ये बराच डिटेलमध्ये डिस्कस केलेला. एसे क्लास आणि इथिक्स क्लास मर्ज करून उत्तम निबंध लिहिता येऊ शकतो. त्यानंतर तुम्ही धार्मिक न होता आध्यात्मिक होऊ शकता, हाही निबंध रादर बाकी निबंध लिहिण्यापेक्षा हा निबंध तुम्ही खूप चांगला लिहू शकला असता. ज्यांनी माझा एक निबंधाचा क्लास केलेला आहे, इथिक्सच्या चर्चा केलेल्या आहेत की यू कॅन बी स्पिरिच्युअल विदाउट बिईंग रिलिजियस. तर तिथे मी स्पिरिच्युअलिटी म्हणजे काय, मिस्टिसिझम म्हणजे काय, म्हणजे अध्यात्म म्हणजे काय, परत रिच्युअलिझम कर्मकांड म्हणजे काय, ओके, आणि सायन्स म्हणजे काय, सायन्स वर्सेस रिलिजन एक पूर्ण थीमच आहे. 8-10 तास त्याच्यावर चर्चा केलेली, पूर्ण निबंध त्याच थीमवर आला. आणि तसंच आजचा युवक हा संधी आणि चिंतेच्या वळणावर उभा आहे. यू टुडे स्टँड्स ऍट द क्रॉसरोड्स ऑफ अपॉर्च्युनिटी अँड एन्झायटी. आता ही यूची थीम मी डिस्कस केली नव्हती, पण मी जे सांगितलं की पहिले 20 तास आपण निबंधामध्ये ज्या चर्चा करतो, युपीएससीचे पेपर डिस्कस केले, त्या पेपरमध्ये 2023-24च्या आसपास युपीएससीत एक निबंध आलेला जो मी क्लासमध्ये डिस्कस केलेला, की एसेचा टॉपिक होता विमेन आर वेट डाऊन बाय रिस्ट्रिक्शन, बॉयज विथ डिमांड्स. आणि हा टॉपिक मी जेंडर इश्यू मध्ये पण डिस्कस केला की विमेन आर वेट डाऊन बाय रिस्ट्रिक्शन, बॉयज विथ डिमांड, बोथ इक्वली हार्मफुल डिसिप्लिन. हाच एसेचं एक वेगळं व्हर्जन आहे की विमेन ऑर बॉयज
whatever youths in India are under tremendous pressure आणि एन्झायटी. तर याच्यामधले हे तर दोन एसे डायरेक्टच डिस्कस केलेल्यासारखे आहेत आणि हे पण इथिक्स रिलेटेड सोशल नेटवर्किंगचा एसे. सेक्शन बी मध्ये पण हा जो एसे आहे AI हे तंत्रज्ञान शिकवताना टेक्नॉलॉजीवर एवढी चर्चा केलेली आणि सेक्शन बी मध्ये जो 5वा एसे आलेला आहे, टेक्नॉलॉजी इज अ युजफुल सर्वंट बट डेंजरस मास्टर. तंत्रज्ञान उपयुक्त सेवक आहे पण धोकादायक स्वामी आहे. आता मी माझ्या ऑनेस्टली एमपीएससीच्या मुलांना हा टॉपिक मी डिस्कस नव्हता केला पर्टिक्युलरली, पण माझा युपीएससीचा जो मेंटरशिप ग्रुप आहे त्यांना जे मी निबंध लिहायला लावतो आणि त्याच्यामध्ये मी हा निबंधाचा टॉपिक ऍज इट इज त्यांना दिलेला. मी त्याचा स्क्रीनशॉटही मी शेअर करेन. माझे जे मेंटरशिप ग्रुपवर जो टॉपिक मी टाकलेला काही महिन्यापूर्वी, हेच वाक्य होतं, टेक्नॉलॉजी इज युजफुल सर्वंट बट डेंजरस मास्टर. आणि ज्यांनी तंत्रज्ञानाची पूर्ण थीम केलेली आहे, इथिक्स सायन्स रिलिजन मध्ये पण सायन्स आणि तंत्रज्ञानावर आपण जी चर्चा केलेली आहे, हे जर नीट समजून आलं तर आरामात हा निबंध उत्कृष्ट लिहिता येऊ शकतो. त्याच्यानंतर पर्यावरण संरक्षण हे विकासातील अडथळा नसून विकासाचा पाया आहे. हा निबंध थोडा फॅक्च्युअल आहे, त्याच्यावर मी पुढे चर्चा करेन. आणि करुणेशिवाय ज्ञान हे शस्त्र बनते. नॉलेज विदाउट कम्पॅशन बिकम्स वेपन. ओके, हा निबंध मी निबंधाच्या पेपरमध्ये नव्हता डिस्कस केला, पण तत्वज्ञान इथिक्स मध्ये नीतिशास्त्र शिकवताना यावर खूप चर्चा झालेली आणि गांधीयन कोड बेस्ड एसे लिहिताना पण याच्यावर मी खूप चर्चा केलेली. आणि गांधींच्या 7 सामाजिक पापांमध्येच एक पाप होतं, सायन्स विदाउट ह्युमॅनिटी इज सिन, आणि दुसरं नॉलेज विदाउट कॅरेक्टर इज सिन. आणि हाच तो निबंध आहे. म्हणजे ज्यांना इथिक्स मध्ये कंपॅशनची जी चर्चा केलेली आपण, मानवतावाद वगैरे या सर्व गोष्टी व्यवस्थित जुळून आल्या, हाही निबंध उत्कृष्ट लिहिता येऊ शकतो. आणि त्याच्यात काय लिहायचं वगैरे थोडाफार मी ओव्हरव्ह्यू देईनच. आणि पुढे बदलत्या हवामानाचा शेतीवर होणारा परिणाम, हा खूप इझी एसे होता, पण असे एसे चूज करायचे नाहीत. कारण असे एसे तुम्ही चूज केले तर प्रॉब्लेम हा होतो की मॅक्झिमम स्टुडंट तेच लिहिणार आहेत, चांगले मार्क मिळणं अवघड होतं अशा निबंधांमध्ये. सो कमिंग बॅक टू आपला पहिला टॉपिक, की स्त्रियांचे समाजातील दुय्यम स्थान नाहीसे होण्यासाठी त्यांची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. स्त्रियांची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. आता हा जो निबंध होता ना गाईज, जसा मी पेपर स्टुडंटनी पाठवला ग्रुपवर, मी ओपन केला, हा निबंधाचा पहिला टॉपिक वाचला, माझ्या डोक्यात सगळ्यात पहिल्यांदाच एक विचार आला की याच्या मी स्टोरी काय लिहीन, अनेक्डॉट. ओके, मी निबंधाची सुरुवात कशी करेन. आणि हा जो टॉपिक माझ्या डोळ्यासमोर आला तर माझ्या डोक्यात पहिलाच विचार आला की काही दिवसापूर्वी मागच्या आठवड्यामध्ये दिल्लीमध्ये एक केस झाली. मी त्याच केसला अनेक्डॉट बनवलं असतं की ज्या केसमध्ये आई वडिलांनी स्वतःच्या 2 मुलींचा मर्डर केला आणि त्याच्यामध्ये एक मुलगी 3 महिन्याची होती. आणि आम्ही डोस्याचं पीठ खाल्लं, ते डोसा आणला दुकानातून, डोसा खाल्ला आणि त्याच्यामुळं आमच्या चौघांना पॉइझनिंग झालं, त्या दोघी मेल्या. ओके, तर त्यांनी एक विष टाकलेलं, तर डोसा पॉइझनिंग नव्हता, पण पोलिसांना डाऊट आला की 3 महिन्याच्या बाळाला कोण डोसा चारतं, आणि याच्यावरूनच पुढं ते अरेस्ट झाले. पण या स्टोरीचा मी अनेकदा म्हणून वापर केला असता की ही गोष्ट क्लिअरली दाखवते की आई स्वतःच्या मुलींचा मर्डर करते 2, कारण मुलगा हवा म्हणून. आणि ही जी वृत्ती आहे, ह्याच ह्या निबंधाचा करक्स आहे की स्त्रियांचे समाजातील दुय्यम स्थान नाहीसे होण्यासाठी त्यांची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. स्त्रियांनी स्वतः पहिल्यांदा स्त्रियांबद्दल स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणं गरजेचं आहे. हा जो निबंधाचा गाभा आहे की एक सून, ओके, जिची पिळवणूक होते सासूकडून, ती पिळवणूक करणारी स्त्री, आणि जिची पिळवणूक होते ती पण स्त्री, आणि हीच सून जेव्हा परत सासू होते ती स्वतःच्या सुनेची पिळवणूक करते. तर बाई स्त्रियाच बदलल्या नाही तर स्त्रियांकडे बदलण्याचा दृष्टिकोन कसा बदलेल जर तुम्हीच स्वतःकडे बदलण्याचा दृष्टिकोन बदलला नाही तर. ओके, खूप भारी निबंध आहे हा. आणि आपण जे इथिक्स मध्ये महिलांच्या इश्यू मध्ये जे फिलॉसॉफिकल डिबेट करू, उत्कृष्ट निबंध लिहिता येऊ शकतो. ओके, आणि याच्यामध्ये थोडा हायर लेवल लिहिला गेला तर एक फ्रेडरिक निशे म्हणून एक तत्वज्ञानी होता, त्याचं एक विचार होता जो तुम्ही इथे लिहू शकता. त्याचा एक असा विचार होता की जो गुलाम असतो ना, त्या गुलामाचं सर्वात महत्वाचं की एक गुलामाला सगळ्यात आयुष्यात महत्वाची गोष्ट काय पाहिजे. तुम्ही म्हणताल गुलामाला सगळ्यात महत्वाचं काय, तर स्वातंत्र्य. ओके, तोच म्हणला की हेच चुकीचं आहे. कुठल्याही गुलामाला कधीही स्वातंत्र्य सर्वात आवडती गोष्ट नसते. कोणत्याही गुलामाचं सगळ्यात आवडतं स्वप्न म्हणजे त्याला कोणीतरी गुलाम मिळावा. ओके, आणि जोपर्यंत त्याच्याकडे स्वातंत्र्य नाहीये, स्वातंत्र्य तर ही त्याची सगळ्यात महत्वाची गरज पाहिजे. पण जर त्याला गुलाम मिळाला ना तर तो स्वतःच्या गुलामगिरीला काही प्रॉब्लेम नाही, मला जर गुलाम असेल तर. आणि त्याच्यामुळं ही जी वृत्ती आहे की हा जो फ्रेडरिक निशाचा जो विचार आहे
की मी गुलाम आहे तर मी दुसऱ्यांना ही गुलामगिरीतून मुक्त करणार, हा विचार खूप कमी लोकांकडे येतो. जर मला गुलाम आहे ना, विषय संपला. आता हा जो पॉइंट आहे ना सासू सुनेच्या बाबतीत, की जोपर्यंत सुनीची पिळवणूक होतीये ना, ती सुनेला स्वातंत्र्याचं महत्व असतं, गुलामगिरीतून मुक्त व्हायचं असतं. पण जशी ती सासू बनते, तिला कोणतरी सून मिळते, ती आता त्या सुनेच्या अधिकारांच्या विषयी लढायच्या ऐवजी त्या सुनेच्या अधिकारांवर स्वतःचे अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करते. हेच निशेला म्हणायचं होतं आणि हाच इनडायरेक्टली एसेचाही क्रक्स आहे. मग आता या निबंधात तुम्ही काय लिहिणार? तर निबंधामध्ये सुरुवातीला खूप क्रिटिकल अनालिसिस करावं लागतं, जे मी माझ्या क्लासमध्ये शिकवतो. फक्त या निबंधापुरतं मी तुम्हाला ते क्रिटिकल अनालिसिस काय असतं त्याचे एक उदाहरण देईन. क्लासमध्ये पहिले 20-1 तास आपण अशा 80-90 निबंधाचं क्रिटिकल अनालिसिस मी करून घेतो. तर इथे की स्त्रियांचे समाजातील दुय्यम स्थान नाहीसे होण्यासाठी त्यांची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. तर निबंध काय म्हणतोय की स्त्रियांचे दुय्यम स्थान. सो निबंधाचा पहिला पॉइंट काय आहे की स्त्रियांचं स्थान समाजामध्ये दुय्यम आहे. ओके, पहिल्यांदा तुम्हाला याच्यावर चर्चा करणं गरजेचं आहे निबंधामध्ये, की स्त्रियांचं स्थान समाजात खरंच दुय्यम आहे का? हो आहे. त्याची काही उदाहरणं द्या. एकदा तुम्हाला ते कळलं की स्त्रियांचं स्थान कसं दुय्यम आहे, तर मग पुढची गोष्ट काय निबंधात म्हणते की ती जर परिस्थिती समाजातील दुय्यम स्थान बदलायचं असेल तर त्यांची मानसिकता बदलणं गरजेचं आहे. स्त्रियांची मानसिकता बदलणं गरजेचं आहे. याच्यामध्ये इम्प्लिसिट अझम्पशन काय आहे की त्यांची मानसिकता बदलण्यासाठी स्त्रिया ह्याच त्यांच्या दुय्यम स्थानाला जबाबदार आहेत. मग स्त्रियांचं स्थान दुय्यम आहे, तर नेक्स्ट प्रश्न, दुय्यम स्थान स्त्रियांचं असण्यामागं कोणती कारणं आहेत जबाबदार? खूप सारी कारणं लिहा. मग त्याच्यामध्ये एक कारण आहे स्त्रियांचं स्वतःबद्दलचं स्वतःची मानसिकता. ही मानसिकता जबाबदार आहे का? त्याच्यावर प्रश्न काही 100-150 शब्द लिहा, त्याच्यात काही उदाहरणं टाका. मग ही मानसिकता बदलता येऊ शकते का? बदलणे शब्द आता महत्वाचा आहे की बदलण्यावर कमेंट डिस्कशन करा. बदलता येऊ शकते का? हो, व्हॅल्यू आहे, ऍटिट्यूड आहे. नो वन इज अ बॉर्न मॅन ऑर वुमन. मॅन ऑर वुमन आर मेड. कोणी स्त्री पुरुष म्हणून जन्माला येत नाही. मानव म्हणून जन्माला येतात. स्त्री पुरुष घडवले जातात. ही मानसिकता शेप करते. सो मग क्लासमध्ये मी सुरुवातीला शिकवलं जेंडर क्लासिफिकेशन अँड बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. मेल अँड फिमेल इज अ बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. मॅन अँड वुमन इज अ जेंडर क्लासिफिकेशन. सो मॅन अँड वुमन म्हणजे काय की बाई माणसासारखं वाग, बाई माणसासारखं राहा. ही जी वृत्ती आहे सांस्कृतिक आहे. हा, स्त्रिया बाळ कॅरी करू शकतात, स्त्रियाच आपल्या पोटात गर्भ वाढवू शकतात, बाळ वाढवू शकतात. हे बायोलॉजिकल आहे, याच्यामध्ये काही करू शकत नाही आपण. हे बायोलॉजिकल डिफरन्स झाला. पण स्त्रिया लढू शकत नाहीत, स्त्रियांनीच नोकरी करू नये, स्त्रियांनी घर सांभाळावं, हे जे झालं ते सांस्कृतिक फरक झाला, ज्याला आपण जेंडर क्लासिफिकेशन म्हणतो. मग ही जी मानसिकता आहे जी संस्कृतीकडून जन्माला आली, समाजाकडून, आई वडिलांकडून, ती शिक्षणाकडून वगैरे, तर ही बदलता येऊ शकते का? तर येस, बदलता येऊ शकते का? त्याची काही उदाहरणं लिहा, त्याच्यावर चर्चा करा. मग बदलता येऊ शकते तर ऑटोमॅटिक नेक्स्ट काय, कशी बदलणार? 100-150 शब्द त्याच्यावर सोल्युशन लिहा. मग समाजाचा, कायद्यांचा, प्रशासनाचा, सगळ्यांचा सहभाग त्याच्यात काय असू शकतो. बरं, मग हे बदललं मानसिकता, तर खरं स्त्रियांचं दुय्यम स्थान बदलणार आहे का? तिथं नेसेसरी सफिशियंट हायपोथेसिस येतो, तो तुम्ही इथं लिहिणं गरजेचं आहे. आणि तो लिहिल्यानंतर मग कन्क्लुजनला तुम्ही जाऊ शकता. 8-10 डायमेन्शनवर तुम्ही खूप सखोल, डिटेल, प्रॉपर अनालिटिकल एसे लिहू शकता. आणि आपल्या क्लासमध्ये 12-15 तास आपण महिलांच्या इश्यूवर जी चर्चा केलेली, त्याच्यातला डेटा तुमच्या सोबतीला असेल तर हा निबंध तुम्ही परफेक्ट, एकदम उत्कृष्ट निबंध लिहू शकता. त्याच्यानंतर शाश्वत आणि सहभागात्मक ई शासनासाठी सोशल नेटवर्किंग एक आधारस्तंभ आहे. तो सोशल नेटवर्किंग इज अ पिलर ऑफ सस्टेनेबल अँड पार्टिसिपेटरी ई गव्हर्नन्स. आता इथिक्स मध्ये आपण ऑलरेडी खूप चर्चा केलेली आहे. गुड गव्हर्नन्स. गुड गव्हर्नन्सचे बरेच पार्ट असतात, त्याच्यात सगळ्यात महत्वाचे आहेत 2 गुड गव्हर्नन्सचे जे वेगवेगळे पिलर असतात. 9 पिलर मी सांगितलेले गुड गव्हर्नन्सचे. इक्वॅलिटी, इक्विटी, इकॉनॉमी, इफिशियन्सी, इफेक्टिव्हनेस, इथॉस, इथिक्स अँड एंगेजमेंट. सिटीजन एंगेजमेंट म्हणजे पार्टिसिपेटरी एंगेजमेंट. आणि त्याच्यामुळे प्रशासनामध्ये लोकसहभाग खूप महत्वाचा आहे सुशासनासाठी. लोकशाहीची व्याख्याच काय आहे? ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल. सो लोकच सगळीकडे, लोक केंद्रस्थानी पाहिजेत. आणि हे करताना मग सर्व घटक तुमच्या गव्हर्नन्सला जुडले गेले पाहिजेत. म्हणजे काय की वीकर सेक्शन्स, त्यांना सहभाग घेतला पाहिजे. ट्रान्सजेंडर, महिला वगैरे. देशाच्या दुर्गम भागामध्ये पण तुमचं प्रशासन पोचलं
पाहिजे. आणि हे करायचं म्हणजे सस्टेनेबल, शाश्वत विकास किंवा शाश्वत प्रशासन. आणि हे जर दोन्ही गोष्टी घडवून आणायच्या असतील तर सर्वात महत्वाची गोष्ट ई गव्हर्नन्स हे मदत करू शकतं. आणि ई गव्हर्नन्स मध्ये आज वेगवेगळे मेथड आहेत ई गव्हर्नन्सच्या, पण सगळ्यात प्रभावी जे साधन आहे सोशल नेटवर्किंग, जे घराघरात पोहोचलेलं आहे. ओके. आणि मग सोशल नेटवर्किंगमुळे ई गव्हर्नन्स मध्ये कसा सहभाग होऊ शकतो, रिमोट एरियामध्ये तुम्ही पोहोचू शकता, लोकांना जोडू शकता. इट्स अ चीपर मीडियम, स्वस्त माध्यम आहे. ई गव्हर्नन्समुळे ट्रान्सपरन्सी वाढते. सोशल नेटवर्किंग वगैरेच्या ई गव्हर्नन्समुळे लोकसहभाग वाढतो, लोक आपले ग्रीव्हन्सेस मांडू शकतात, त्यांना टाइमली अपडेट मिळतो, त्याच्यामुळे प्रशासनातला रिस्पॉन्सिव्हनेस वाढतो. ते सोशल नेटवर्किंग कमी खर्चिक असल्यामुळं प्रशासनातली इकॉनॉमी वाढते, इफिशियन्सी वाढते, त्यामुळे प्रशासनावरचा खर्च कमी होतो. आणि खर्च कमी झाला तर तुम्ही तुमच्या स्कीमा शाश्वत विकास म्हणजे शाश्वतपणे खूप काळासाठी चालवू शकता. सो प्रचंड अनालिसिस करून तुम्ही हा निबंध उत्कृष्ट लिहू शकता. सो माझं इथिक्सचे लेक्चर जर तुम्ही केले असतील डिटेलमध्ये, त्यातला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इथिक्सचा पार्ट केला असेल, ई गव्हर्नन्सचा पार्ट केला असेल, त्याच्यामध्ये हे सगळे कन्सेप्ट बघितले असतील, इकॉनॉमी, इफिशियन्सी, इफेक्टिव्हनेस, इथॉस, इथिक्स, एंगेजमेंट, सिटीजन पार्टिसिपेशन, अकाउंटेबिलिटी, ट्रान्सपरन्सी, गुड गव्हर्नन्स, ई गव्हर्नन्स वगैरे, ऑटोमॅटिकली हा निबंध म्हणजे हातचा मळ आहे लिटरली. पण म्हणूनच असा निबंध लिहू नका. मॅक्झिमम स्टुडंट जे आहेत ना, तुमचा निबंध लिहिण्यामध्ये की 50% मुलं हाच निबंध लिहितात. आजचा युवक संधी आणि चिंतेच्या वळणावर. ओके. सो हा एक निबंध बरेच लिहिणार आहेत, सोपा आहे म्हणून, त्याच्यामुळे तिथं मार्क मिळणं खूप अवघड होतं. ज्यांनी हे निबंध लिहित ना ते 100-110च्या वर जाणं पण मुश्किल होणार, अनटिल तुमचा निबंध तेवढा डेप्थ कंटेंटवाला उत्कृष्ट असेल. दुसरे मॅक्झिमम 30% लोक हा निबंध लिहिणार शाश्वत आणि सहभागात्मक ई शासनावर, आणि 10% लोक लिहितील हा अध्यात्मावर, 5-10% लिहितील या स्त्रियांवर. त्यामुळे तुम्ही हा निबंध चूज केला ना, 50 मार्क तर बेसच पकडून चालायचं, पुढचे मार्क त्याच्यात ऍडच होणार. म्हणजे तुम्हाला 90-100 मार्काचा जरी निबंध लिहिला असेल तुम्ही त्या लेवलचा, तरी 40-50 मार्क एक्स्ट्राच ऍड होऊन जाणार. कारण चेकिंगलाच कॉम्पिटिशनला कोण नसणार आहे, तुमच्या त्या हिमतीलाच मार्क असणार आहेत खूप सारे. सो पहिल्यांदा त्याच्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवा की असले निबंध नाही शक्यतो घ्यायचे. वर्स्ट केस, आता ज्यांनी माझा क्लास केले नव्हते, ज्यांना काहीच लिहिता येत नाहीये किंवा डेटा वगैरे नाही, मग अशा ठिकाणी हे 2 लिहिले तरी चालेल, पण ऍव्हरेज मार्क मिळून फायदा नाही. एसी इथिक्स मध्ये 140-150 मार्क येतात, ते मिळवायचेच. ओके. त्याच्यानंतर तुम्ही धार्मिक नव्हता, आध्यात्मिक होऊ शकता. ओके. मी निबंध शिकवताना इथिक्स मध्ये इतक्या वेळा ही गोष्ट बोललेलो मी की हा निबंध 2च लोकांवर आहे. ओके. यू कॅन बी स्पिरिच्युअल विदाउट बिंग रिलिजियस. आणि मी आधी सांगितलं की धार्मिक होण्यासाठी, आध्यात्मिक होण्यासाठी धर्माची गरज नाही. ओके. यू कॅन बी स्पिरिच्युअल विदाउट बिंग रिलिजियस. ओके. कुठल्याही धर्माची गरज नाही. आणि याचं महान उदाहरण म्हणजे भारतातील आस्तिक तत्वज्ञानातील 2 महामानव, एक गौतम बुद्ध आणि महावीर किंवा जैनिझमचे सर्वच तीर्थंकार. ओके. ह्यांनी धर्माला नाकारलं. ओके. बुद्धिझम, जैनिझम मध्ये देव पण नसतो, देवाला नाकारलं. बुद्धा म्हणले देव आहे नाही, ऍग्नॉस्टिक होते की मला माहित नाही, मला चर्चा पण करायची नाही. पण हे दोन्ही लोक जगातली सगळ्यात उच्च दर्जाची स्पिरिच्युअल लोक होती, ज्यांनी विपसनासारख्या टेक्निक जगाला दिल्या. सो आध्यात्मिक, धार्मिक न होता तुम्ही आध्यात्मिक होऊ शकता. खूप उत्कृष्ट हाही निबंध आहे. मग त्याच्यामध्ये आध्यात्मिक आणि धार्मिक. ओके. त्याच्यामध्ये मग धर्म म्हणजे काय हे तुम्हाला आधी चर्चा करायची. मग निबंधाच्या सुरुवातीला तुम्हाला डिकोडिंग करताना सुरुवातीला अध्यात्म म्हणजे काय याच्यावर चर्चा करा, धर्म म्हणजे काय याच्यावर चर्चा करा. धर्मामध्ये पण 2 पार्ट असतात, एक कर्मकांड म्हणजे मीमांसा तत्वज्ञान. सो हिंदू फिलॉसॉफीमध्ये पुरुषार्थामध्ये 4 पुरुषार्थ येतात, अर्थ, धर्म, काम, मोक्ष. आणि याच्यामध्ये अर्थ, धर्म, काम, मोक्ष मध्ये मोक्षमध्ये परत 2 फिलॉसॉफी येतात. आस्तिक मध्ये 6 तत्वज्ञान येतात, सांख्य, न्याय, योग, वैशिका, मीमांसा, वेदांता. तर तो मीमांसा जी फिलॉसॉफी आहे कर्मकांडाची. ओके. धार्मिक कर्मकांडाची फिलॉसॉफी आहे. आणि धार्मिक अध्यात्माची फिलॉसॉफी म्हणजे वेदांत. आणि ज्यांनी धर्मच मानला नाही पण अध्यात्म मानलं ते नास्तिक फिलॉसॉफी मध्ये येतात, बुद्धिझम, जैनिझम, अजीविका, चार्वाक. तर त्याच्यामध्ये बुद्धिझम, जैनिझम जे आध्यात्मिक पण धार्मिक नाही. कर्मकांडाची जी थिअरी होती मीमांसा, जैमिनी त्याचे गुरु होते, तो नुसता कर्मकांड, होम, हवन, यज्ञ वगैरे, ते धर्मामधलं कर्मकांड, एक धार्मिक कर्मकांड झालं, ती मीमांसा तत्वज्ञान. आणि दुसऱ्या बाजूला होतं
अध्यात्म धार्मिकतेचं मिलन वेदांत तत्वज्ञान, तर ते तुम्ही कन्क्लुजन मध्ये लिहू शकता वेदांत तत्वज्ञान. सो इथे मग अध्यात्म म्हणजे काय हे पहिल्यांदा चर्चा करा. स्पिरिच्युअलिटी, मग मी क्लासमध्ये सायन्स रिलीजनचे जे निबंध शिकवताना स्पिरिच्युअलिटी म्हणजे काय यावर चर्चा केलेली, की तुम्ही तुमच्या ज्या सेन्सरी लिमिट्स असतात त्याच्या पुढे जाऊन एखाद्या गोष्टीचं ज्ञान घेता. मग ट्रान्सिडन्स, यू ट्रान्सेंड द फिजिकल बॉर्डर्स लिमिट्स, आणि याच लेवलला डीप निबंध लिहिसा. मग आध्यात्मिक आयुष्य म्हणजे काय, मग धर्म काय असतो. भारतीय फिलॉसॉफीमध्ये धर्म शब्दाचा खरा अर्थ आहे अर्थ धर्म काम मोक्ष मध्ये. धर्म म्हणजे आपला मोरॅलिटी, नैतिकता, नैतिक धर्म. आणि धर्माचं दुसरा इथं जो एक्सपेक्टेशन आहे धर्म म्हणजे की खरा धर्माचा अर्थ न समजल्यामुळं लोक ज्या धर्मात अडकतात कर्मकांड, आणि खरासारखे लोक मग त्याचा फायदा घेतात, हे कर्मकांडी जीवन. ओके, ते धर्म. आणि मग निबंध इथं म्हणतोय की आध्यात्मिक असण्यासाठी तुम्ही धार्मिक न होता आध्यात्मिक होऊ शकता. ओके, मग तिथं तुम्हाला याची काही उदाहरणं बुद्धिझम जैनिझम सगळं डिटेल मध्ये लिहावं लागणार आहे. आणि ते लिहितलीत मग आध्यात्मिक माणूस आहे, धार्मिक आहे पण आध्यात्मिक नाही, तर काय प्रॉब्लेम आहे त्याच्यावर चर्चा करा. आणि धार्मिक नुसताच असेल आध्यात्मिक नसेल त्याच्यामुळे काय तोटे होऊ शकतात याच्यावर चर्चा करा. आणि सो धर्म अध्यात्माशिवाय धर्म काय प्रॉब्लेम होऊ शकतो. ओके, आणि अध्यात्म आणि धर्म दोन्ही बरोबर काय फायदे होऊ शकतात हे तुम्ही याच्यावर सखोल चर्चा करू शकता. आणि मग शेवटी अध्यात्म आणि धार्मिकता याचं मिलन कसं घडवून आणायचं त्याचं उत्कृष्ट उदाहरण. आणि धार्मिकता म्हणजे कर्मकांड नाही, एक नैतिक धर्म जाणणे आणि स्वतःचं आध्यात्मिक स्वरूप जाणणे आणि याचं मिलन घडवून आणणे, ते म्हणजे भारताची वेदांत फिलॉसॉफी, उपनिषद आणि भगवद्गीता. आणि बद्रायन जे वेदांताचे फाउंडर होते, आणि त्या बद्रायनांचा हे जे आहे की पुस्तक ब्रह्मसूत्र, ज्याला आपण वेदांतात म्हणतो प्रस्थानत्रयी, वेदांताचे 3 पिलर. आणि या मार्गाने बऱ्याच लोकांनी हे भक्ती, कर्म आणि ज्ञान, ओके, यांचं मिलन घडवून आणलं. भक्ती म्हणजे स्पिरिच्युअलिटी, आणि कर्मातून तुम्ही तुमचे कर्मकांड नाहीत करायचे, कर्म करायचे, तो धर्म पाळायचा, नैतिक कर्म करायचे, नैतिक धर्म पाळायचा. आणि हे सगळं करण्यासाठी ज्ञान प्राप्त करायचं आणि याच्यातून मोक्ष प्राप्त करायचा. आणि हेच वेदांताचे वेगवेगळी तत्वज्ञान जन्माला आली, ज्यातलं महाराष्ट्रातल्या तत्वज्ञानावर तर तुम्ही लिहिणं खूप गरजेचं आहे. वारकरी संप्रदाय आणि त्याच्यामधले ज्ञानेश्वर महाराज, चोखामेळा, हे सर्व संत लोक ज्यांनी सांगितलं की कर्मातच धर्म, धर्मातच कर्म, कर्मातच अध्यात्म, अध्यात्मातच कर्म. म्हणजे तुमचे कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, आणि फिरत्या चाकावरती देसी मातेला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार, की माझ्या कर्मातच धर्म आहे आणि माझ्या कर्मातच अध्यात्म आहे. आणि जे आपले तुकाराम महाराज म्हणाले, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, की या सर्व सृष्टीमध्येच देव आणि त्यांची पूजा हेच अध्यात्म, त्यांची वर्शिप हेच धर्म. तर हे जो वेदांतिक धर्म आहे, अहम ब्रह्मास्मी तत्वमासी, अयम आत्मा ब्रह्म प्रज्ञानाम ब्रह्म, या सर्व नॉलेजनी उत्कृष्ट निबंध तुम्ही लिहू शकता. आणि माझे जे सिन्सिअर स्टुडंट असतील ना, ते हाच निबंध लिहिणार आणि तुफान मार्क मिळवणार. सो बेसिकली हा निबंध जो लिहिणे. मग आजचा युवक संधी आणि चिंतेच्या वळणावर, खूप सोपा निबंध आहे. तुम्ही युवक स्वतः आहात, एक्सपिरियन्स करू शकता. अपॉर्च्युनिटी पण खूप आहेत, वेगवेगळे करिअर्स आहेत. ज्या एवढ्या अपॉर्च्युनिटीज नव्हत्या, सरकारी नोकऱ्या थोड्याफार असायच्या, आता प्रायव्हेट सेक्टर, वेगवेगळे करिअर्स येत आहेत. पण त्याच्याबद्दल चिंता पण आहेत, कुठलं करिअर सस्टेनेबल आहे, AI येतंय, जॉब रिप्लेस होत आहेत वगैरे. सो हाही निबंध तुम्ही लिहू शकता, इझी आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर काही मी जास्त चर्चा करत नाही. त्यानंतर सेक्शन बी. सेक्शन बी मध्ये टेक्नॉलॉजी इज अ युजफुल सर्वंट बट अ डेंजरस मास्टर. तंत्रज्ञाना उपयुक्त सेवक आहे पण धोकादायक स्वामी. आता मी AI शिकवताना बरेच टॉपिक्स त्याच्यात पॉइंट डिस्कस केले. त्यात एक महत्वाचा पॉइंट, तर एक इस्रायलचा एक हिस्ट्रीचा प्रोफेसर आहे, त्याने एक पुस्तक लिहिलंय सेपियन. जगातलं प्रचंड सर्वात जास्त विकलं गेलेलं पुस्तक आहे सेपियन. आणि हे जे सेपियन पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये त्यांनी, आणि त्याच्यानंतर त्यांनी अजून 2 पुस्तकं लिहिली, एक मॉडर्न मॅन आणि होमोडियस 21 चॅलेंजेस टू 21 सेंचुरी. त्याच्यामध्ये एक हे जे पुस्तक आहे की टेक्नॉलॉजी इज युजफुल सर्वंट बट डेंजरस मास्टर. आता हा एक पॉइंट इंडायरेक्टली त्यांनी डिस्कस केलेला. आता तो पॉइंट काय होता की आपण लोकांनी, नीतिशास्त्रात पण मी हे पॉइंट बऱ्याच वेळा सांगितलेला, हा पॉइंट की आपणच माणसं टॉप ऑफ फूडवेब का आहोत. ओके, अंडरस्टँड दिस. आपण झू मध्ये जातो तर झू मध्ये सिंह आणि वाघ आपल्यापेक्षा जास्त पॉवरफुल आहे,
शक्तिशाली आहे. तुमच्या माझ्यापैकी कोणीही एकटा जंगलामध्ये ह्यांना सामनाच करू शकत नाही. पण हे वाघसिंह आज जेलमध्ये का आहेत आणि आपण जेलच्या बाहेर का आहोत? आपण जेलमध्ये ते बाहेर का नाहीयेत? कारण आपल्याकडे एक ॲबिलिटी आहे विचार करण्याची आणि आपण ऑटोनॉमस आहोत, मुक्त स्वतंत्रपणे विचार करणारे प्राणी आहोत आणि ह्या ॲबिलिटीमुळे आपण खूप स्पेशल आहोत. पण तंत्रज्ञानाच्या आहारी जाऊन आपण आपलं स्वातंत्र्य गमावत आहात. ह्या पॉइंटवर तुम्हाला चर्चा करायची आहे की मोबाईलचं एवढं ऍडिक्शन झालेलं आपल्याला की मोबाईल काढून घेतला तर आपल्याला अस्वस्थ होतं. या मी क्लासमध्ये जे उदाहरण दिलेलं की मी जे हे वॉच घालतो माझं स्पोर्ट्स वॉच आणि स्पोर्ट्स वॉच सांगतं आज किती एक्सरसाइज केली वगैरे आणि एक दिवस एक्सरसाइज नाही केली तर ते अलार्म द्यायला लागतात एक्सरसाइज नाही केली आणि याच्यामुळे माझा कम्फर्ट लूज होतो आणि याच्यामध्ये तंत्रज्ञान मला कंट्रोल करतंय. ओके, नेटफ्लिक्सवर मी काय बघावं, युट्यूबवर काय बघावं, तंत्रज्ञान मला सांगतंय आणि याच्यामुळं टेक्नॉलॉजी जोपर्यंत आपण टेक्नॉलॉजीचा वापर करतोय इट्स अ युजफुल सर्वंट. आपण वंडर्स घडवून आणू शकतो वगैरे. पण टेक्नॉलॉजी आपल्याला कंट्रोल करायला लागली, मास्टर झाली आपली, दॅट इज व्हेरी डेंजरस. आणि टेक्नॉलॉजी मास्टर आतापर्यंत होणं शक्य नव्हतं पण आता ते शक्य आहे एआय मध्ये. बिकॉज एआय कॅन थिंक, एआय कॅन कंट्रोल अस, एआय कॅन चेंज आवर ओपिनियन, एआय कॅन चेंज आवर माइंड. आणि एआय जेव्हा हे करू शकतं ओके तर मग एआय ते करताना आणि एआय मध्ये एक कॉन्सेप्ट पण मी सांगितलेला टेक्नॉलॉजी डिस्कस करताना की एआय टेक्नॉलॉजीमध्ये की तुमचं एआय तंत्रज्ञानामध्ये की एआय सिंग्युलॅरिटी असा पॉइंट की ज्याच्यामध्ये मशीन कॅन प्रोग्राम इट सेल्फ. आणि हा जर पॉइंट रीच झाला इट विल बी व्हेरी डिफिकल्ट. तर क्लासमध्ये निबंधात हा टॉपिक मी तेव्हा डिस्कस केलेला, लॉस ऑफ ऑटॉनॉमी टू एआय आणि एआय सिंग्युलॅरिटी. हे सगळे पॉइंट लिहून एकदम बेस्ट निबंध तुम्ही इथं हा लिहू शकता. ओके, मग याच्यामध्ये टेक्नॉलॉजी ऍज अ सर्वंट, टेक्नॉलॉजीने आपल्याला कसं हजारो वर्ष मदत केलेली आहे आपल्या इथपर्यंत पोहोचवलं आहे आणि मास्टर झाली तर ती आपल्याला कसा आपल्याला विध्वंसाकडे घेऊन जाऊ शकते. कारण टेक्नॉलॉजी मध्ये मूल्य नाही, टेक्नॉलॉजी इज डिवाइड ऑफ व्हॅल्यूज, टेक्नॉलॉजी इज डिवाइड ऑफ इथिक्स. ते फक्त तंत्रज्ञान आहे, इट रिस्पॉन्ड्स टू इनपुट ऍज अन आउटपुट. ते फक्त इनपुट आउटपुटवर काम करायची गोष्ट आहे, तिला नैतिकता नसते, मूल्य नसतात. आणि त्याच्यामुळं तंत्रज्ञान सेवक म्हणून चांगला आहे, आपण जे सांगितलं ते करणारा. पण जर तो आपल्याला मास्टर बनून सांगायला लागला तंत्रज्ञानाला फरक कळणार नाही. पॉइंट एवढाच आहे की आपण जेव्हा रस्ता बनवतो तर तिथे एखादं हे असतं मुंग्यांचं वारुळ असतं, ते तोडताना आपण वारुळाचा विचार करतो का की मुंग्या मरतील वगैरे? तसंच आहे, एआय आपल्यापेक्षा पॉवरफुल झाला तो आपला कशाला विचार करेल आणि आपण त्याचे गुलाम बनलो आणि कंट्रोल करायला लागलं तर इट विल बी एंड फॉर द ह्युमॅनिटी. खूप हाय लेवल उत्तम निबंध एमपीएससीने विचारलेला आहे. सो सगळ्यात महत्वाची गोष्ट गाईज की बरेच कोचिंग क्लासमध्ये बरेच लोक जे सांगत होते की भाई एमपीएससी म्हणजे जुना सिलेबस बघा, जुन्या सिलेबस मध्ये की इझी जी गोष्टी शिकायच्या आणि तुम्हाला जास्त अवघड बघायची गरज नाही. 2011-12 जो एमपीएससीचा पॅटर्न होता तसेच निबंध येतील वगैरे. तर ही फालतू गोष्ट आहे. सिलेबसच बदललाय, तुमचे रिझनिंग स्किल बघायला, अनालिटिकल स्किल बघायला आणि त्याच लेवलला निबंध आलेले आहेत. ओके, मागच्या ह्याच्यामध्ये पण जे पहिले 2-3 निबंध आले रिझनिंग बेस्ड आहेत, हा रिझनिंग बेस्ड आहे, हा रिझनिंग बेस्ड आहे. थोडेफार पहिला अटेम्प्ट म्हणून त्यांनी फॅक्च्युअल एसे दिलेत. पुढच्या 1-2 वर्षात हेही बंद होतील आणि युपीएससी सारखा पूर्ण पेपर हा फिलॉसॉफिकलच तुम्हाला येणार. ओके, सो देन पर्यावरण संरक्षण हे विकासातील अडथळा नसून विकासाचा पाया आहे. अंडरस्टँड. काल परवाच एक कुठली तरी माझी बॅच चालू होती, मला आठवत नाहीये कुठल्या बॅच मध्ये, पण एका बॅच मध्ये मी हाच पॉइंट सांगितलेला की हा जो टॉपिक आहे ना, समजू नका रँडमली आलेला आहे. का? कारण हा टॉपिक रँडम नाही, भारतामध्ये याच्यावर प्रचंड चर्चा चालू आहे. कारण युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज यांची एक बॉडी आहे कॉन्फरन्स ऑफ पार्टीज आणि या कॉन्फरन्स ऑफ पार्टीज ही जी बॉडी आहे या कॉन्फरन्स ऑफ पार्टीमध्ये ओके मीटिंग्स मध्ये भारताचा हाच मुद्दा आहे गेली वर्षभर, मागची काही वर्ष एजेंडा की एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन इज नॉट ऑब्स्टॅकल टू डेव्हलपमेंट. जर एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन करायचं तर डेव्हलपमेंट थांबवणं ओके शक्य नाही आणि डेव्हलपमेंट थांबूनच एन्व्हायरमेंटचं प्रोटेक्शन होतं हे पण चुकीचं आहे. डेव्हलपिंग देशांना डेव्हलप होण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि गरिबी हटवता हे गरिबी हटवण्याचं काम एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन करत केलं गेलं पाहिजे. नाहीतर हे आज स्वतः जे रिच देश आहेत युरोपमधले ते तसे श्रीमंत राहतील आणि भारत सारखे जे देश आहेत कधी विकसित होणार नाहीत. एन्व्हायरमेंटचा प्रोटेक्शनच करत बसू.
पण भारताचं म्हणणं आहे की दोन्ही विरोधाभासी गोष्टी नाहीत. एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन मध्ये डेव्हलपमेंट ही दोन्ही इंटिग्रेटेड होऊ शकते. तुम्हाला लोकल कम्युनिटीजला डेव्हलपमेंटल प्रोसेसमध्ये इंटिग्रेट करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी भारताने एक प्रोग्राम म्हणजे तसे बरेच प्रोग्राम तुम्ही गव्हर्नमेंटचे लिहू शकता. मिस्टी प्रोग्राम गव्हर्नमेंटने जो बनवलेला आहे की मॅनग्रुव्ह इनिशिएटिव्ह, ओके, फॉर त्यांचं जे सस्टेनेबल रिकन्स्ट्रक्शन करायचं आहे अँड लोकल इन्कम, ओके, ट्रायबल वगैरे ही जी किंवा अशी कोस्टल एरियात लोक राहतात. सो मग मॅनग्रुव्ह पण प्लांट करून घ्या आणि मॅनग्रुव्ह वगैरे प्लांटेशन करून लोकल लोकांकडून त्यांना तिथेच नोकऱ्या द्या. काझीरंगामधल्या लोकांना, काझीरंगातल्याच लोकांना नोकऱ्या द्या काझीरंगात. ते वाघांचं जास्त रक्षण करतील कारण त्यांना माहिती आहे त्यांचा इन्कम याच्यातूनच आहे. आणि नॉर्थ ईस्टच्या लोकांना त्यांच्या एरियातले टुरिस्ट स्पॉट डेव्हलप करा, जास्त टुरिस्ट येतील आणि लोक आले त्यांना पगार मिळेल, ते पण त्यांच्या पर्यावरणाचं संरक्षण करतील, स्वच्छ राखतील. आणि त्याच्यामुळं एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन इज नॉट ऑब्स्टॅकल टू डेव्हलपमेंट बट इट्स अ फाउंडेशन फॉर डेव्हलपमेंट. ओके, एन्व्हायरमेंट आणि डेव्हलपमेंटचं इंटिग्रेशन. सो खूप इझी असे आहे, त्याच्यामुळे बाकी जास्त मुलं हाच लिहितील, त्यामुळे ट्राय टू स्किप इट. हा लिहा किंवा हा लिहा. ओके, बरेच मुलं हा पण लिहितील. बदलत्या हवामानाचा शेतीवर होणारा परिणाम, ऍग्रिकल्चरचा इम्पॅक्ट मॅक्झिमम सांगितलं 61% हाच लिहिणार आहेत. ओके, त्या निबंधाच्या मागे ऍक्च्युली तुम्ही नाही गेलं पाहिजे आणि गेला तर तुम्हाला खूप उत्कृष्ट डेटा पाहिजे की ऍग्रिकल्चरचे इम्पॅक्ट किती आहे. आता याच्यामध्ये काय होणार आहे, एखादा खरोखर बीएस ऍग्री केलेला मुलगा असेल, एमएस ऍग्री केलेला, त्याला तर ऍग्रिकल्चर मधले सगळे आजार पण माहिती आहेत आणि ड्रॉट्समुळे काय काय होतंय वगैरे, की बदलत्या हवामानामुळे, फ्लडमुळे, सायक्लोनमुळे, रेन मुळे वगैरे डिझीजेस जे पसरत आहेत, कसे ऍग्रिकल्चरचे क्रॉप्स शिफ्ट होत आहेत, तुमचे प्लांटेशन पॅटर्न शिफ्ट होत आहेत वगैरे, आणि ह्याचा काय परिणाम होतो ऍग्रिकल्चरवर. सो बदलत्या हवामानाचा शेतीवर होणारा परिणाम खूप डीप मध्ये हा निबंध मग तुम्हाला डेटाबेस आहे तो तुम्हाला जमला पाहिजे. आणि ते ऍक्च्युली नाही जमत असेल, ऍव्हरेज निबंध लिहून आला 80-90च्या वर मार्क जाणार नाहीत. 140 मार्क पाहिजे असतील तर मग फिलॉसॉफिकल वाले निबंध लिहा. करुणेशिवाय ज्ञान हे शस्त्र बनते. नॉलेज विदाउट कंपॅशन बिकम्स वेपन. आता हा पण निबंध मी इथिक्स मध्ये मी ज्या थीम सांगितल्या, निबंधाला 8-10 थीम्स येतात, त्यात एक थीम्सच मी सांगतो. इथिक्स पेपरचाच अख्खा निबंध येईल, जसे युपीएससीत आलेले विजडम फाइंड्स ट्रूथ, ज्ञान सत्य शोधते. मग ज्ञान म्हणजे काय, सत्य म्हणजे काय, जे इथिक्सच्या पेपरमध्ये आपण चर्चा करतो तीच इथे वापरायची. सो इथं करुणेशिवाय ज्ञान हे शस्त्र बनते. तर मग नॉलेज विदाउट कॅरेक्टर इज सीन, सायन्स विदाउट ह्युमॅनिटी इज सीन. सो मग इथं तुम्हाला आयक्यू आणि इक्यू, तुम्हाला आयक्यू म्हणजे तुमचं ज्ञान, नॉलेज, आणि त्याच्याबरोबर इक्यू इमोशनल इंटेलिजन्स. आणि इमोशनल इंटेलिजन्सचे 5 घटक मी सांगितलेले नीतिशास्त्रामध्ये: एम्पॅथी, सेल्फ रेग्युलेशन, सेल्फ अवेअरनेस, इंट्रेसिंग मोशन, मोटिवेशन अँड सोशल स्किल्स. तर त्याची एम्पॅथी आहे सहवेदना, सहानुभूती सिंपथी, आणि सहवेदना एम्पॅथी. ते एम्पॅथीच पुढे जाऊन बनते कंपॅशन. तर कंपॅशन आणि आयक्यू दोन्ही एकत्र आलं पाहिजे. आयक्यू विदाउट कंपॅशन इज व्हेरी डेंजरस, आणि नुसतीच कंपॅशन विदाउट आयक्यू ते पण गरजेची नाही. की तुम्हाला आयुष्यामध्ये पैसा वगैरे कमवण्यासाठी आयक्यू गरजेचा असतो. तुम्हाला जर दुर्बल घटकांप्रती काही वाईट वाटत आहे आणि त्यांचे प्रश्न सोडवायचे आहेत तर बुद्धी लागणार आहे. बुद्धीने सोडू शकता आणि बुद्धीने पैसे कमवून पैशाने सोडू शकता. ओके, तो मला जनावरांबद्दल स्पेशली कुत्र्यांबद्दल हे वाटते कंपॅशन. पण मग कुत्र्यांचे प्रश्न सोडवू कसे हे सोडवण्यासाठी मला बुद्धी पण लागणार आहे. आणि त्यांच्यासाठी एखादं डॉग फार्म बनवायचं म्हणलं तर त्यासाठी मला कुत्र्यांसाठी मला हे जे आहे पैसा तो पण लागणार आहे, जो नॉलेज देऊ शकतो. मग इथं तुम्हाला नॉलेज म्हणजे काय, नॉलेजचे सगळे फॅसेट्स लिहिता आले पाहिजेत. की नॉलेजमध्ये आयक्यू, प्रॅक्टिकल इंटेलिजन्स, अॅनालिटिकल इंटेलिजन्स, ऍप्टिट्यूड, अचिव्हमेंट, हे सगळे कॉन्सेप्ट लिहायचे. ज्ञान, आणि ज्ञानाबरोबर मग तुम्हाला कंपॅशन, तिथं एम्पॅथी, सिंपथी, कंपॅशन क्लिअर कट लिहिता आलं पाहिजे. सहानुभूती, अरे वाईट झालं तुझ्या बरोबर. सहवेदना, अरे रे खूप वाईट झालं, मी त्या परिस्थितीतून गेलेलो, मला माहितीये तुला काय वाटत असेल. सहवेदना, आणि नुसतंच वाईट न वाटून घेणं दुसऱ्याबद्दल, त्याचे प्रश्न सोडवणे. ओके, आणि ते म्हणजे तुमचं करुणा भाव, कंपॅशन. मग कंपॅशन म्हणजे काय लिहा. आणि मग नॉलेज विदाउट कंपॅशन असेल, ज्ञान, तर तुम्ही दुर्बल घटकांचा विचार करणार नाही. ओके, रेसमध्ये, कॉम्पिटिशन मध्ये, रॅट रेस जे आहे, ओके, दुसऱ्यांना एक्सप्लॉइट करतात. ते नाशिक बीपीओ केस जशी आहे तशी पॉवर आली, सत्ता, त्याचा वापर कसा करावा ते करणार नाही. तुम्ही पॉवर इररिस्पॉन्सिबिली वापरणार, पैसा इररिस्पॉन्सिबिली वापरणार,
मग हे जे कारमध्ये बसून जे लोक ड्राईव्ह करतायत रॅश ड्रायव्हिंग, बाकीच्या लोकांबद्दलचा विचार न करता, हे म्हणजे क्लासिक एक्झाम्पल नॉलेज विदाउट कॅरेक्टर. आणि मग त्याची बरीच उदाहरणं आहेत. शायनी आहूजा रेपिंग मेड, ओके, सलमान खान किलिंग पीपल ऑन अ फुटपाथ. आणि हा भारतीय समाजापुढचा खूप महत्वाचा इश्यू आहे आजकाल, नॉलेज विदाउट कम्पॅशन. माझा मी पैसा कमाला, माझा मी श्रीमंत झालो, ओके, माझी दुसरी कुठलीही सामाजिक जबाबदारी नाही, पर्यावरणीय जबाबदारी नाही, ही वृत्ती जी भारतात किंवा समाजात वाढत आहे. सो खूप ऑसम निबंध विचारलेला आहे, लॉजिकल, करुणेशिवाय ज्ञान हे शस्त्र बनते. सो दॅट्स ऑल की काय टॉपिक आलेले. आता ह्यांचं पूर्ण मायक्रो अनालिसिस आपण आपल्या नीतीशास्त्राच्या लेक्चर्समध्ये डिटेलमध्ये मी तुमच्या बरोबर करेन. हे पूर्ण इंट्रोमध्ये मी काय लिहिलं असतं, मेन बॉडीत काय लिहिलं असतं, सोल्युशन, कन्क्लुजन कसे बनवले असते, सखोल चर्चा करू या 8 निबंधाची. ओके, अर्धा तास एक निबंध आपण निबंधच्या क्लासमध्ये डिस्कस करूच. सो माझ्या ऍपवर रजिस्टर करायचं असेल तर मी लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. माझा टेलिग्राम चॅनल पण आहे दार्शनिक एमपीएससी बाय कदम सर, तो जॉईन करा. युट्यूब पण चॅनल आहे दार्शनिक एमपीएससी बाय कदम सर, त्याच्यामध्ये मी युट्यूबचे माझे बरेच लेक्चर्स टाकलेले आहेत निबंधा वगैरे रिलेटेड, ते तुम्ही बघू शकता. डिस्क्रिप्शन मध्ये माझ्या ऍपची पण लिंक मिळेल तुम्हाला. आणि गुगल प्ले ऍप स्टोर वरून तुम्ही माझं ऍप दार्शनिक हे डाउनलोड करू शकता आणि त्याच्यामध्ये कोर्सेस बघू शकता इंग्लिश मराठीमध्ये जे अवेलेबल आहेत. ओके, सो गाईज, फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे अँड द लास्ट पॉइंट की जो निबंधाचा पेपर आलेला आहे, सो त्याचं स्वरूप नक्की बदललेलं आहे. निबंध हे फिलॉसॉफिकल आहेत. सो टोटल निबंधामधले जवळपास 5 एक निबंध हे रिझनिंग, फिलॉसॉफिकल, अनालिटिकल, ज्याला युपीएससीत आम्ही रिफ्लेक्टिव्ह म्हणतो, त्याच टाईपचे आहेत. हळूहळू याचा नंबर वाढत जाईल, पण म्हणून घाबरायची गरज नाही. हे निबंधातला एकमेव पेपर आहे निबंध ज्याच्यामध्ये तुम्हाला सिलेबस काही दिलेलं नाहीये, ज्याच्यामुळे भीती आहे, काही विचारू शकतात. पण दुसरा फायदा आहे, एकमेव पेपर आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला त्यांनी ओके टॉपिक एकच निबंध लिहायचा आहे, ऑप्शन दिलेला आहे 4 पैकी 1 निबंध लिहिणे. आणि त्याच्यामुळे तुम्हाला सर्व माहित असायची गरज नाही. 4 पैकी 1 निबंध नीट लिहिता आला पाहिजे. आणि मी ज्या 7-8 थीम शिकवतो, आपल्या 4 पैकी 1 थीम तरी ओव्हरलॅपिंग असतेच. आणि तो सखोल ज्ञान निबंध नीतीशास्त्र पेपरचं घेऊन आणि प्रॉपर आन्सर रायटिंग करून आरामात 140-150 मारू शकता. ओके, सो दॅट्स ऑल फॉर नाउ गाईज. थँक्स फॉर लिसनिंग अँड स्टे ट्यून्ड.